32 क्लासेसच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, आपण कालपासून शिकतोय डिप्लोमा M2 के स्कीम. त्यासाठी काही एक्झाम्पल आपण बघितले होते, त्याच्याच पुढचे एक्झाम्पल बघा आपण कंटिन्यू करतोय. सो आय इज इक्वल टू दिलेले एक्झाम्पल आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. हे एक्झाम्पल ॲज इट इज लिहिलं, प्लस 5 रेस टू एक्स इंटू dx. आता काय करणार, याला इंटिग्रेशन सेपरेट मांडणार, याला पण इंटिग्रेशन सेपरेट मांडणार. सो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 5 रेस टू एक्स इंटू dx. मित्रांनो, आपण फॉर्म्युल्यामध्ये दोन फॉर्म्युले असे बघितले बघा. इंटिग्रेशन ऑफ 1/x स्क्वेअर प्लस 1/1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू dx इज इक्वल टू, हा फॉर्म्युला आहे तुमचा tan इनव्हर्स ऑफ एक्सचा. आणि इंटिग्रेशन ऑफ 5 रेस टू एक्स म्हणजेच a रेस टू एक्सचा फॉर्म्युला आहे. a रेस टू एक्स इंटू dx इज इक्वल टू a रेस टू एक्स अपॉन लॉग a. तर या फॉर्म्युला, या दोन फॉर्म्युल्यानुसार या फॉर्म्युला या एक्झाम्पलला सॉल्व्ह करायचे बघा. आय इज इक्वल टू 1/1 प्लस एक्स स्क्वेअर 1/1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू dx. याचं इंटिग्रेशन डायरेक्ट येतं tan इनव्हर्स ऑफ एक्स. मग इथं लिहा tan इनव्हर्स ऑफ एक्स प्लस 5 रेस टू एक्स म्हणजेच a रेस टू एक्सचा फॉर्म्युला a रेस टू एक्स अपॉन लॉग a. म्हणजे a म्हणजे काय, इथं 5 आहे, मग इथं 5 कन्सिडर करणार, म्हणजेच 5 रेस टू एक्स अपॉन लॉग 5 प्लस c. अशा पद्धतीने याचं पुढे काही होत नाही, अशा पद्धतीने तुमचं उदाहरण आलंय. अगदी त्याप्रमाणे मित्रांनो, पुढचं नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा. दिस इज युअर रिक्वायर्ड आन्सर. सो वी हॅव इव्हॅल्युएट. नेक्स्ट एक्झाम्पल, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ, बघा हे एक्झाम्पल इथे संपलंय. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ, नेक्स्ट एक्झाम्पल आहे 1/1 प्लस एक्स स्क्वेअर 1/1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस कॉस एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स इंटू dx. साइन स्क्वेअर एक्स इंटू dx. मित्रांनो, बघा कसं करणार. परत हे दोन इंटिग्रेशन सेपरेट आहे, म्हणून दोघांना इंटिग्रेशन सेपरेट मांडा. परंतु इथे एक गोष्ट आली बघा, इथे आपल्याला थोडंसं सिम्प्लिफाय करावं लागेल या साइन स्क्वेअरला. साइन स्क्वेअर म्हणजे किती आहे, साइन इंटू साइन, म्हणजे त्याला आपण दोन वेळेस मांडू शकतो, म्हणून या साइनला आपण दोन वेळेस मांडूया. सो वी हॅव दिलेलं एक्झाम्पल पहिले आपण ऍज इट इज मांडू. वी हॅव आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस कॉस एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स. मग काय केलं मित्रांनो, आपण त्याला फक्त ऍज इट इज एक्झाम्पल मांडून ठेवलं. आता हा जो खालचा डिनॉमिनेटरचा साइन स्क्वेअर आहे, साइन स्क्वेअर म्हणजे दोनदा आपल्याला मांडावं लागेल, म्हणजे साइन एक्स इंटू साइन एक्स. सो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस कॉस एक्स अपॉन साइन आहे म्हणून त्याला कसं लिहिणार, साइन एक्स इंटू साइन एक्स. बरोबर ना. बघा बरं का मित्रांनो, आपण काय केलंय, हा साइन स्क्वेअर आहे ना, या साइन स्क्वेअरला आपण दोनदा मांडलं, साइन एक्स इंटू साइन एक्स. आणि साइन एक्स इंटू साइन एक्स म्हणजे काय येतं, साइन स्क्वेअर एक्स, म्हणून आपण त्याला दोन वेळेस असं साइन एक्स इंटू साइन एक्स मांडलं. असं का केलं, कारण की आपल्याला एक सिम्प्लिफाय करायचंय. तिथे पुढे गेलो मी तुम्हाला सांगतो कसं करणार. सो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, बघा कसं करणार. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस, हा जो साइन एक्स आहे हा कॉस एक्स याच्या खाली मांडूया, म्हणजे कसं होईल, कॉस एक्स अपॉन साइन एक्स इंटू, इथं वरती कोणी नाही राहिल्याचा तर 1/साइन एक्स. बघा बरं का काय करतो मी, परत नीट ऐका. हा साइन एक्स इंटू साइन एक्स होता, हा कॉस अपॉन साइन एकदा सेपरेट लिहिला, म्हणजे एक साइन गेला, एक साइन उरला, तो डिनॉमिनेटर म्हणून तो डिनॉमिनेटरच ठेवायचा. वरती कोणी नाही याचा अर्थ 1 म्हणून तो 1 कन्सिडर केला. सो आय इज इक्वल टू, बघा कसं होणार, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस एक्स स्क्वेअर 1/1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस कॉस अपॉन साइन म्हणजे काय येतं, कॉस अपॉन साइन म्हणजे कॉट एक्स, कॉस अपॉन साइन म्हणजे कॉट एक्स इंटू 1/साइन म्हणजे काय येतं, कोसेक एक्स, कोसेक एक्स इंटू काय बरं, dx. सो आता मात्र यांना दोघांना इंटिग्रेशन सेपरेट मांडा. सो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू dx मायनस इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स इंटू कॉस एक्स, कोसेक एक्स इंटू कॉट एक्स इंटू dx. बघा या दोघांना आपण सेपरेट मांडलं. आता या दोघांना सेपरेट मांडल्यानंतर याचं उदाहरण बघा कसं येणार. आय इज इक्वल टू 1/1 प्लस एक्स स्क्वेअर 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, इथंच फॉर्म्युला बघा काय उदाहरण आहे त्याचं, काय उत्तर द्यायचं, टॅन इनव्हर्स ऑफ एक्स, म्हणून आपण इथं लिहिणार टॅन इनव्हर्स ऑफ एक्स मायनस कोसेक एक्स इंटू कॉस एक्स. उदाहरण बघा इथं मांडतो मी फॉर्म्युला, इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स इंटू कॉट एक्स इंटू dx इज इक्वल टू कोसेक एक्स प्लस सी, असा त्याचा फॉर्म्युला आहे. मग इथे लिहिणार तुमचा कोसेक एक्स प्लस सी, याच्या पुढे काय होत नाही. तर अशा पद्धतीने तुमचं मित्रांनो उत्तर आलं. सो दिस इज युअर रिक्वायर्ड आन्सर. तर अशा पद्धतीने मित्रांनो, तुम्हाला जर बाकीचं इतर उदाहरण बघायचं असेल तर आपण बाकीचं उदाहरण मध्ये थोडंसं चेंज आहे बघा. इथं मायनस आहे तर हे मायनसचं मायनस कोसेक एक्स येईल, आणि हे मायनस आणि हे मायनस म्हणलं, मायनस मायनस प्लस होईल. सो टॅन इनव्हर्स ऑफ एक्स प्लस कोसेक एक्स प्लस सी. अशा पद्धतीने मित्रांनो, थँक्यू.